नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज, महापर्व न्यूज। जिल्हा परिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या एक दिवस कमी असताना आज अर्ज भरण्यासाठी लगबग दिसून येते। आपल्यासोबत शिवसेना पक्षाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश इंगळे आहेत, ते आज अर्ज भरण्यासाठी आले आहेत। गणेश भाऊ, काय सांगताल, आज अर्ज भरायला आलात? आज जनतेच्या आग्रहाखातर आम्ही शिवसेना उभाटा गट मशाल चिन्हावरती आमचे तालुका प्रमुख असतील मारुतीभाऊ आंबोरे, शिवसेनेचे बाकी पदाधिकारी असतील, जिल्हा प्रमुख आमचे संभाजीराव शिंदे असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण ताकदीनिशी आज माझा वैयक्तिक म्हणजे माझ्या मिसेसचा लवंगणातून फॉर्म भरत आहे। आणि उद्या जे बाकीचे आहेत ते सगळे उभाटाच्या वतीनं सर्व उद्या फॉर्म आम्ही भरत आहोत। आणि जेवढे जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा आत्ता आम्हाला 15 आमचे उमेदवार आत्ता झालेत, फॉर्म भरून तयार आहेत। उद्या आम्ही बाकी सबमिट करतो आहे। आणि आणखीन काही जे नाराजी असतील त्यांनाही आम्ही एबी फॉर्म देऊ आणि त्यांनाही आम्ही आमच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय करू। जिल्हा परिषदेच्या किती जागा लढत आहे आणि पंचायत समितीच्या किती लढत आहे? आता सध्याला आमच्याकडे जिल्हा परिषदेचे 5 उमेदवार आहेत आणि पंचायत समितीचे आमच्याकडे 12 उमेदवार आहेत सध्याला आत्ता। आणि बाकीचे फोन येत आहेत, पण आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही। जसे येतील त्याप्रमाणे त्यांनाही आम्ही हे करू। उमेदवारी निश्चिती झालेली आहे? उमेदवारी आम्ही निश्चित केलेले आहेत, तालुका प्रमुखांनी निश्चित केलेले आहेत। सर्व अधिकार तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुखाला आहेत। मी एक युवासेना जिल्हा प्रमुख असल्यामुळे फक्त मला यांच्याबरोबर माझा सहभाग आहे, पण सर्व उमेदवार जाहीर करायचे, डिक्लेअर करायचे, एबी फॉर्म द्यायचे हा पूर्ण अधिकार संभाजीराव शिंदे आणि मारुतीभाऊ आंबोरे यांना आहे। परंतु राज्यात जी महाविकास आघाडी आहे, तुमचे घटक पक्ष आहेत, त्यांच्याबरोबर काय चर्चा झाली का? तुमचे त्या संदर्भात काय वाटाघाटी झाल्यात? याबरोबर आम्ही वाटाघाटीचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये यश आलेलं नाही। त्याच्यामुळं आम्ही स्वतंत्र लढत आहे। सगळ्या पूर्ण तालुक्यातल्या का जिल्ह्यातल्या निवडणुका तुम्ही स्वतंत्र लढताय? असं मी सांगू शकत नाही, परंतु माळशिरस तालुक्यामधली जी निवडणूक आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती, आम्ही हे सोबळावर लढत आहे। आज फॉर्म भरायसाठी आला आहे, कोणाचा फॉर्म भरताय आज तुम्ही आणि काय नेमकं त्यांच्याबरोबर असणार आहेत? मी माझी पत्नी जयश्री इंगळे हिचा लवंगणातून मी उमेदवारी अर्ज दाखल करत आहे। आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं एकच तुम्हाला सांगतो की जनतेच्या आग्रहाखातर मी हा उमेदवारी दाखल करत आहे। आपल्यासोबत उमेदवार आहेत, काय सांगताल ताई? आज मी जयश्री गणेश शिंगळे आहे, ठाकरे गटाच्या मशालीचं चिन्ह घेऊन निवडणूक करत आहे। सध्या रस्त्याचे प्रश्न भयंकर आहेत। जनतेच्या हे जे काही नेते मंडळी आहेत, साधं आधार कार्डसुद्धा ह्यांचं बघत नाहीत। आधार कार्डमध्ये जे काही शेतकरी इथं हेल्पाटे घालतात त्यांना आधार कार्ड मिळत नाही। आधार कार्डपासून जे काही त्यांचे पाण्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, या सर्व ह्याच्यावरती आम्ही निर्णय घेतले। आणि मागल्या एक 15 दिवसापूर्वी मला एक आनंदाने मी सांगू शकतो की 3 दिवस आम्ही आमरण उपोषण केलं होतं। भीमा नदीकाठचा माढा तालुका आणि माळशिरस तालुका याला जोडणारा ब्रिजच्या समोरचा त्या ठिकाणी आम्ही 3 दिवस आमरण उपोषण केलं। मी आनंदाने सांगतो की ह्या युवासेनेच्या आणि शिवसेनेच्या प्रयत्नाला यश आलं। आणि आता सध्या तुम्ही जाऊन बघू शकता, तिथं रोडचं काम चालू आहे। असे अनेक प्रश्न, जनतेचे जे प्रश्न असतील, नदीला पाणी सोडणे असेल, कॅनलला पाणी सोडणे असेल, एखाद्या वेळेस कॅनल फुटला असेल त्याचं तात्काळ दुरुस्ती करणे, किंवा ह्याच्या आधी म्हणण्यापेक्षा 5 वर्षात तुम्ही पाठीमागे जावा। उजनी कॅनल फुटल्यानंतर 1 महिना उजनी कॅनल चालत होता, पण ज्या दिवशी उजनी कॅनलची लबर तुटेल त्याच्या 24 तासाच्या आत युवासेनेने ते पाणी बंद करण्याचं काम आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। आणि पुढचं रूटिंग हे आम्ही शेतकऱ्यांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळं मला माहिती आहे की जनता आम्हाला विसरू शकणार नाही। गणेशभाऊ, शेवटचा प्रश्न, उद्या शेवटचा दिवस आहे, उद्या तुमच्याशी कोणी चर्चा केली, अर्ज मागं घेण्यासंदर्भात चर्चा झाली किंवा थांबा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी किंवा तुमच्या वरिष्ठ नेत्यांनी, तर काय भूमिका असेल? आम्ही पूर्ण ताकदीनिशी आता उतरलेलो आहे। एबी फॉर्म आमचे रात्रीच आम्हाला दाखल झालेत। जेव्हा एबी फॉर्म आमच्या हातात आले तेव्हापासून आम्ही पूर्ण तयारी केली। आम्ही लढणार होतो, महाविकास आघाडीतून लढणार होतो। आमच्या चर्चा बी झाल्या आणि चर्चा झाल्यानंतर महाविकास आघाडीतून आम्हाला सामील करून घेतो बोलले होते, परंतु त्यांनी सामील करून घेतलं नाही। ज्यावेळेस आमचे चंद्रकांत खैरे असतील नेते, यांच्याशी आमची चर्चा झाली, नेरुरकर साहेब असतील, वरिष्ठ मंडळी विनायक राऊत असतील, यांच्याशी आदिसाहेब असतील, यांच्याशी वरुण सरदेसाई, यांच्याशी सर्व चर्चा करून आम्ही त्यांना सांगितलं आम्ही स्वतंत्र लढतो आहे। आणि तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतो की शिवसेना उभाटा गट या माळशिरस तालुक्यामध्ये, मी जिल्हा सांगत नाही, माळशिरस तालुक्यामध्ये पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे। आणि ह्यातील
ज्यांना ज्यांना या बी फॉर्मवरती फॉर्म भरलेले आहेत त्यातील एकही उमेदवार माघारी घेतला जाणार नाही. पूर्ण ताकदीनिशी भले आता महाविकासाकडे न्याय मला जागा जरी सोडल्या तरी आम्ही आमचे उमेदवार नाराज करू शकत नाही. त्याच्यामुळं आम्ही ताकदीनिशी ही निवडणूक लढणार आहे. यश येईल न येईल हा नंतरचा भाग आहे, परंतु ताकदीनिशी आम्ही लढणार आहे. किती जागांची तुम्हाला निवडून येण्याची शक्यता वाटते? सध्या आमच्या 3 जागा निवडून येण्यासारख्या आहेत. त्याच्यामध्ये एक लवंग आहे, निमगाव एक आहे आणि आणखीन एक आहे. फक्त जागेचं खालीवर चाललेलं आहे. 3 जागा सध्याच्या घडीला आहेत. आणि जे नाराज गट आहे ते तुम्हाला सांगू शकत नाही. त्यांचं आमचं रात्री बसून बरंच आमचं उमेदवार ते आम्हाला कॉन्टॅक्ट करत आहेत. आम्ही वरिष्ठ मंडळी त्यांना विचार करून त्यांना हे फॉर्म देणार आहे. आणि ते असे उमेदवार आहेत ते निवडून येण्यासारखे उमेदवार आहेत. शेवटी आमच्या पक्षात आले त्यांचं स्वागत आहे. आम्ही त्यांना उमेदवारी देऊ, त्यांनाही निवडून येण्याचा प्रयत्न करू. तालुका प्रमुख आपल्यासोबत काय नाव तुमचं? मारुती खंडू आंबोरे. काय सांगताल आता तुम्ही सोबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला? नाही आता आम्ही ठामच झालो आहे ना. आता सोबळावरच लढवणार आम्ही. शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटातनं आम्ही लढवणार. कोण असणार आहे तुमचा प्रमुख विरोधक? कोण असणार आहे? आता विरोधकच आहे, आपण कसं सांगू? भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस? आता कसं आहे, आता भारतीय जनता पक्ष तर आहेच. आता महाविकास आघाडी जमतं तरी एक होतं, पण ते आता ह्या बारीने काय अर्जी झालेला नाही. मैत्रीपूर्ण लढती होतील का मग? तसं आता सांगता येणार नाही, कारण कसं आहे अजून एक दिवस बाकी आहे. तसं सांगता येणार नाही की होईल का नाही होईल, पण चर्चा तर आमची चालू होती. काय सांगताल, आज सोबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शक्ती प्रदर्शन चालू आहे. स्वबळावर निवडणूक लढण्याची वेळ आली हीच खेदजनक किंवा जीवाला वाईट वाटणारी गोष्ट आहे. लोकसभेला सर्व शिवसैनिकांनी प्राणपणाला लावून या ठिकाणी प्रामाणिकपणे आम्ही लोकसभेला महाविकास आघाडीचं काम केलं आहे. आमदारकीच्या टायमाला विधानसभेला आम्ही महाविकास आघाडीचं काम केलं आहे. परवा दिवशी रात्रीपर्यंत आम्हाला तुम्हाला रात्री कोणत्याही वेळेस आमचा फोन येईल आणि त्या ठिकाणी तुमच्या जागांसाठी विचार केला जाईल असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. आमचे तालुका प्रमुख होते, आमचे जिल्हा प्रमुख होते, इंगळे साहेब होते. आम्ही त्या ठिकाणी शिवरत्नवर आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही रात्री कुठल्याही वेळेस तुम्हाला फोन करू. आमच्या जिल्हा प्रमुखांना सांगितलं तुम्ही जागे राहा, आम्ही नक्की तुमचा महाविकास आघाडीत विचार करू. जर आम्ही प्राणपणाला लावून जर लोकसभेला त्यांचं काम केलं असेल, विधानसभेला त्यांचं काम केलं असेल आणि तरीसुद्धा कालच्या नगरपंचायतीच्या टायमाला ज्यांच्याबरोबर आम्ही काम केलं, ज्यांचं काम केलं त्यांनीच कुर्डेवाडीमध्ये आमच्याबरोबर गद्दारी केली. ही गद्दारीसुद्धा विसरून पुन्हा आम्ही लोकसभेच्या माध्यमातून लढण्याची पुन्हा आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याची तयारी ठेवली. परंतु त्यांनी हा दगाफटका केलेला आहे. आणि आताच आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी सांगितल्याप्रमाणे माळशिरस तालुक्यामध्ये आमचे उभाटा गटाचे तर उमेदवार आहेतच, परंतु अनेक नाराज उमेदवारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे. आणि माळशिरस तालुक्यामध्ये आम्ही प्रयत्न करू उभाटा गटाच्या वतीने 9च्या 9 जिल्हा परिषद आणि 18 पंचायत समित्या हे पूर्णपणे उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. छत्रपती शिवाजी महाराज की आणि जय भवानी, जय शिवाजी. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पेटणार पेटणार मशाल पेटणार. माळशिरस तालुक्यात मशाल पेटणार, सोबळावर लढणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आम्ही माळशिरस तालुक्यामध्ये उभाटा गट स्वबळावर लढत असताना या ठिकाणी काही सीट आमचे निवडून येतील, परंतु काही ठिकाणी आम्हाला बरोबर नाही घेतल्यावर काय होतंय हे सुद्धा दाखवून देण्याची आमची तयारी आहे. परंतु तुमचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला ह्यामुळे फायदा होईल असं नाही का वाटत? हे विचार महाविकास आघाडीच्या बाकीच्या नेत्यांनी करायला पाहिजे. ह्याची काय मक्तेदारी फक्त आम्हीच घेतली का उभाटा गटाने? ज्यांना आम्ही आजपर्यंत मदत केली, ज्यांच्याबरोबर आम्ही बाकीच्या इलेक्शन लढलो, त्यांची जबाबदारी नाही का ह्या गोष्टीची? किती सीटं निवडून येतील असा अंदाज आहे? आमचे आताच गणेशजीने सांगितल्याप्रमाणे आमच्या किती निवडून येतील याच्यापेक्षा ज्यांनी आमच्याशी गद्दारी केली त्याला आम्ही किती पटीने धडा शिकवू ही आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.
तर आपण पाहिलं शिवसेना उबाटा गटाच्या उमेदवारांनी जे अर्ज दाखल करण्यात आले त्यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांबरोबर नाराजी व्यक्त करतानाच स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. महापर्व न्यूजच्या अमित गदादेसह महर्षी डिजिटल न्यूज माळशिरस.